लेफ्ट आर्म राऊंड या वेळेला बॅटची कडा घेतली होती. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर सजवला गेलाय. बालमोहनच्या टीम मध्ये बऱ्याच दिग्गज खेळाडूंचा भरणा दिसतोय आपल्याला. तसं आपण पद्मनाभ अप्पन यांना पाहिलं, त्याचबरोबर भरत लोहार सरांना आपण बघतोय, योगेश आहे, अशी मोठी स्क्वॉड आहे. टिप्या त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. राजन सर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. म्हणजे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आणि ओव्हरआर्म क्रिकेट मधली मोठमोठी नावं आहेत. यावेळेला स्क्वेअर कटचा फटका आणि त्यांचा सामना आज मात्र अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मधल्या आणखीन एका दिग्गज संघासोबत आहे, तो म्हणजे ओमकार मालाड. भूमी ओमकार मालाड या नावाने आज ही टीम मैदानावरती उतरली आहे. वाय चषकामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चौथा दिवस आहे, चौथी रात्र आहे या स्पर्धेची. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. पुन्हा एकदा बॅटची आतली कडा घेत बॉल मात्र पाठीमागे निघून गेलाय. निर्धाव चेंडू आलाय. सलगचे मात्र या ठिकाणी आपण बघतोय डॉट बॉल हाताळण्याचा प्रयत्न तिकडे योगेश कडून केला जातोय. आणि यावेळेला चांगला पिचिंग केलेला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा निर्णय मात्र येणं अजूनही बाकी आहे. व्हाईट बॉलसाठी मागणी केली होती तिकडे, पण ती मागणी काही मान्य केलेली नाहीये पंचांनी. आणखीन एक डॉट बॉल, एक व्यतिरिक्त वाईड आला होता यादी. धावसंख्या 3 धावा आणि शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकातला. पण हा चेंडू मला वाटतं पुन्हा एकदा हाताळावा लागेल योगेशला. पंचांच्या डाव्या बाजूने डावकुरी आताची गोलंदाजी. शेवटचा बॉल, या वेळेला बॉल हवेत होता परंतु तयार नव्हते क्षेत्ररक्षक. राजन सरांना मात्र थोडंसं लक्ष ठेवण्याची गरज होती. बॉल क्विकली आलाय आणि वन शॉट साठी मात्र रिव्ह्यू या ठिकाणी पंचांनी मागितलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला रन अर्धवट काढला गेलाय का याची पडताळणी मात्र या ठिकाणी केली जाणार आहे. आमच्या पंचांचा हा रिव्ह्यू आहे. झेल पकडण्याचाही चान्स होता त्या ठिकाणी, परंतु राजन सर तयार नव्हते. त्या ठिकाणी मात्र बॉल अगदी बाजूने निघून गेला आणि बघता बघता मात्र त्या ठिकाणी 2 धावा काढल्या जरूर, परंतु त्यातली एक धाव अर्धवट आहे का. धगधग 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 मात्र चालू आहे फलंदाजांच्या मनामध्ये सुद्धा की रन पूर्ण झालेली असू दे देवा. आणि कंप्लीट केली आहे रन. पडताळणी करून मात्र निर्णय आलाय, रन कंप्लीट केलाय. त्यामुळे 2 धावांची भर या शेवटच्या चेंडूवरती मात्र धावफलकावरती पडणार आहे आणि 2 धावांसोबत मात्र संघाची धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर जाऊन पोहोचते ती 6 या धावसंख्येवरती. वामन योगेश कोंढाळकर अर्थात वामन या नावाने आपण त्याला ओळखतो. बरेच वर्ष ओव्हरआर्म टेनिस क्रिकेटमध्ये सँडी एसपी या संघासाठी तो खेळला, शिवाजी पार्क संघासाठी तो खेळला. लेदर बॉल लीलावतीसाठी ते खेळत असतात. आज अंडरआर्म बॉक्स क्रिकेट बालमोहनसाठी खेळतायत. म्हणजे मला वाटतं वामनचं दादरवरती विशेष प्रेम आहे. शिवाजी पार्क दादर, लीलावती दादर, बालमोहन दादर. नवीन गोलंदाज विशाल, आणि विशालने टाकलेला पहिला बॉल मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला काय फिल्डिंग केली आहे. बघा उद्या तुम्ही कुठेही असा, तुम्हाला यायचंय दादरलाच. दादरला येऊन मग तिकडनं चालत या, बसने या, टॅक्सीने या, बाईकने या, कसंही या. रॅपिडो करा, उबेर करा, ओला करा, कसंही या, पण आदर्श नगर दादरवरून नंतर सहकार नगरला तुम्हाला यायचंय.
आणि म्हणूनच वामनचं दादरवरती विशेष प्रेम आहे, कारण स्पर्धा वडाळ्यामध्ये आहे. हार्बर लाईननी वडाळ्याला तुम्ही येऊ शकता, पण सेंट्रल आणि वेस्टर्ननी यायचं असेल तर दादरलाच यायचंय. चांगला फटका, नो बॉलचा इशारा आलाय. योगेश त्या ठिकाणी मात्र बॉलला अडवतोय. नो +1 नाहीये, कारण इथे काही वेगळे नियम आहेत या स्पर्धेचे, काही वेगळे अटी आहेत. अतिरिक्त स्वरूपातल्या धावा तुम्हाला मिळणार नाहीत. एकच धाव या बॉलवरती या ठिकाणी तुम्हाला मिळू शकेल आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 7 धावांवर. ओमकार मलाड आणि बालमोहन या दोन बलाढ्य संघांसमोर, बलवान बलशाली ताकदवान संघांसमोर मात्र आता हा एकमेक दोन्ही संघ या ठिकाणी सामना करतायत. या वेळेला सुंदर फटका, देखना फटका, दिमागदार फटका, रुबाबदार फटका, बहारदार फटका, चौकार. व्हॉट अ स्ट्रोक. या वेळेला मात्र तो एक वेगवान फटका खेळला, ताकदवान फटका खेळला. पॉइंटला मात्र त्या ठिकाणी वामनला बॉल अडवण्याची संधी मिळाली नाही. क्विकली मात्र बॉल निघून गेला पॉइंटच्या बाहेर 4 धावांसाठी. विशाल पुन्हा एकदा मात्र थोडंसं प्रेशर बनवलं विशालवरती या मागील फटक्यासोबत. विशालच्या समोर तुषार आहे लय हुशार. बरेच वर्ष क्रिकेटसाठी समर्पित केली आहेत. दांडगा अनुभव आहे या सर्व खेळाडूंकडे. जवळपास कमीत कमी 30 वर्षांचा अनुभव आहे. 40+ खेळाडू आहेत, पण वयाच्या 15व्या वर्षापासूनच क्रिकेट खेळायला प्रत्येक जण सुरुवात करतो. अगदी लहानपणापासूनच क्रिकेट खेळलं जातं, पण ज्या वेळेला अक्कल येते त्यावेळेला मात्र जे क्रिकेट खेळलं जातं ते एक ओळखलं जाणारं क्रिकेट असतं. ज्या वेळेला समजायला सुरुवात होते त्या वयापासून मात्र जे खेळायला क्रिकेट आपण सुरुवात करतो ते खरं क्रिकेट आपण खेळतो. मग त्यामध्ये नियम आपल्याला कळतात, अटी आपल्याला कळतात. पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न, चोरटे धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत, परंतु फिल्डर काही इतक्या सहजासहजी संधी देणार नाहीयेत. चांगला बॉल तिकडे विशाल याचा, रन मिळत नाहीये मागच्या चेंडूवर. दोन बॉल बाकी आहेत या ओव्हर मधले. भावेशने मात्र खेळलाय फटका, 2 खेळाडूंच्या मधून जागा शोधली आणि बॉलला पाठवलंय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्यासपीठावरील मान्यवरांना दिली जाणारी सलामी. आणखीन एक दिमागदार चौकार येतोय. ओमकार मलाड या टीमची खासियत आहे की भलेही या ठिकाणी मात्र सुरुवातीला धावा जरी आल्या नाहीत तरी मात्र मधल्या फळीमध्ये आलेले फलंदाज जे आहेत ते ज्या वेळेला संधी मिळते त्यावेळेला त्या संधीचं सोनं करतात म्हणजे करतात, हे दाखवून दिलंय सध्या भावेशने सुद्धा. आणखीन एक चौकार या ओव्हर दरम्यान येताना आपल्याला बघायला मिळतोय. एकंदरीत या ओव्हर मधून 11 धावा आले, त्यांनी टोटल धावसंख्या आपण जर पाहिली तर 17 वरती. 1 to go चा इशारा, शेवटचा चेंडू शिल्लक. एक क्वालिटी क्रिकेट आपण बघतोय. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये असे फटके खूप प्रमाणात बघायला मिळतात. कलात्मक फटके, रचनात्मक फटके, वेल एक्झिक्युटेड फटके, इम्प्रोवाइजमेंट हे अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं. त्याचबरोबर बॉलिंग स्टाईल खूप वेगवेगळ्या असतात. 18 ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस. 18 धावा बिनगडी बाद. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. ओमकार मालाड विरुद्ध बालमोहन. या ओव्हरला टोटल 12 रन आलेत. पहिल्या ओव्हरला 6 होता. 2 एक्स्ट्रा आले, 2 सिंगल आणि 1 डबल आला लास्टला. बाकी सर्व बॉल डॉट आहेत. 2 वाईड आहेत, 1 डबल आहे आणि 2 सिंगल आहेत. नोला प्लस नाहीये. पहिल्या या ओव्हरला नो आलाय. मागच्या ओव्हरला कोणताही नो बॉल आलेला नव्हता, फक्त 2 वाईट बॉल आले होते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोरबोर्ड वरती 18 धावा आहेत. कोणतीही विकेट आलेली नाही अजूनही. गोलंदाज विकेटच्या शोधामध्ये आहेत. बॉलिंगसाठी मात्र आता नवीन गोलंदाज आशिष उर्फ राजा.
गेल्या वर्षी सुद्धा या खेळाडूने मात्र कमालीची कामगिरी केली होती ओव्हर 40च्या गटातून. आणि स्ट्राईक वरती सध्या आपल्याला भावेश बघायला मिळतोय. दोन्ही बॅटर खूप चांगला प्रयत्न करतायत. 8 मध्ये 7 भावेश आणि 5 मध्ये 9 तुषार. पॉवर प्ले. पॉवर प्लेचा इशारा आलाय पंचांकडून. फक्त आता 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्हाला सजवता येतील. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स असणार आहेत. बघा आमचे स्कोरर सुद्धा खूप चालाक आहेत. काही काही खेळाडूंच्या त्यांच्या सवयी ज्या आहेत त्या त्यांना माहिती आहेत. त्यांना बरोबर माहिती आहे. तुषार बरोबर ओव्हर झाली की स्कोर विचारतो. खेळाडूंना पंचांना थोडंसं कन्फ्यूज करण्याचं काम ते नेहमी करतात. तसं आमच्या स्कोररला सुद्धा काही वेळेला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेला. परंतु आमचे स्कोरर सुद्धा बाळासर सुद्धा तितकेच तल्लक बुद्धीचे आहेत. बरोबर त्यांनी सगळं लिहून ठेवलंय आपल्या लेखाजोखा जो आहे तो आपल्या स्कोर कार्ड वरती. चला घाई करा थोडे. चला प्लीज. चला पुढचा बॉल आपण बघूया. नवीन ओव्हरची सुरुवात. आशिष उर्फ राजा. चला जरा कमी वेळ घ्या सर. खूप वेळ आपण घेताय. अजून 4 मॅच यानंतर आपल्याला खेळवायचे आहेत. कोणाला आत घेतलं जाईल, कोणाला बाहेर पाठवलं जाईल. मिड विकेटला बाहेर, शॉर्ट स्क्वेअरला आत, त्यानंतर लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर. 3च खेळाडू बाहेर सजवता येतील या मॅचच्या दरम्यान. पॉवर प्लेच्या ओव्हर या वेळेला मात्र थोडासा जास्त टर्न मिळाला राजेशच्या पहिल्या चेंडूसाठी. अतिरिक्त धावेचा इशारा आलाय पंच अजित निकम सरांकडून. नो बॉलचा इशारा आणि या वेळेला फिल्डरच्या मस्तकवर दस्तक देत बॉल गेलाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय हा वाय चषक चौकार. खूपच लेगस्टम्पच्या बाहेरचा बॉल आणि हाफ ट्रॅकर होता. टप्पा पडल्यानंतर मात्र खूप वेळ मिळाला फलंदाजाला आणि खेळाडू मात्र दायऱ्याच्या आतमध्ये होता. ज्याला आतमध्ये बोलवलं त्याच्याच डोक्यावरून फटका खेळलाय. प्रेशर आहे चौकारानंतरचा हा प्रेशर आहे बॉलर वरती. अनुभवाचा वापर करावा लागेल. स्टंप माईक वर्किंग आहे. पंचांचा कॉलर माईक वर्किंग आहे. (23) विदाउट एनी लॉस. 23 धावा बिनगडी बाद. भूमी ओमकार मालाड आणि 24 धावा. 24 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळला गेलेला फटका. तिकडे प्रयत्न तर पूर्ण केले गेले आहेत परंतु बॉल जातोय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सीधी बॅट, नो बकवास. 4 धावा चौकार. काय फटका खेळलाय. जागा बनवली आणि बॉलला त्याची जागा दाखवली. बरोबर साइड स्क्रीन वरती जाऊन बॉल आदळलाय. काळ्या पांढऱ्या ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय ज्या पद्धतीने हा फटका केलाय. टोटल 414 चौकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत लगावले गेलेत. मला वाटतं उद्याच्या दिवसापर्यंत जवळपास 600 चौकार आपल्याला बघायला मिळू शकतील. पुन्हा एकदा मात्र जबरदस्त स्ट्रोक खेळलाय आणि फिल्डर तिकडे या वेळेला उपस्थित आहे. मला वाटतं आजच जवळपास 450 पावणे 500 चौकार बघायला मिळतील आणि उद्याचा दिवस जर तसं पण बघायला गेलं तर चौकारांची आतिषबाजी आपल्याला नक्कीच बघायला मिळू शकते. या वेळेला गॅप मध्ये पुन्हा एकदा हा 415वा चौकार. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. धावा आणि धावांसाठी केली जाणारी धावा आता मात्र थांबली आहे. आता चौकारांमध्ये डील करायला सुरुवात केली आहे फलंदाजांनी. शोधलाय गॅप, ठोकलाय चौकार. स्टेप आउट झालेत. पॉवर प्लेचा उचला समाचार. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. धावा मिळणार आहे 4
आणि येतोय आणखीन एक वाय चषक खणखणीत चौकार. काय बॅटिंग केली जाते. तुषारच्या बॅटमधून मात्र आतापर्यंत 3 चौकार आलेत. आतापर्यंत शांत होते, आता आक्रमक पावित्र्य स्वीकारायला सुरुवात झाली आहे. म्हणूनच म्हणतात ना की ज्या समुद्रांच्या लाटा किनाऱ्यावरती असताना आपल्या पायाला प्रेमाने स्पर्श करतात, त्याच समुद्रांच्या लाटांमध्ये मोठमोठ्या जहाजांना बुडवण्याची क्षमता सुद्धा असते. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी मात्र त्यासाठी दोन्ही टीमला बोलवतोय. इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस उडवणार आहे. सुरुवातीला थोडेसे शांत होते, पण आता मात्र धमाका करायला सुरुवात केली आहे. तुषार निघाला हुशार. या वेळेला पुन्हा एकदा मात्र फटका केला होता. बाउंड्रीच्या दिशेने प्रवास करत होता बॉल, तिथे मात्र फिल्डरला उपस्थित असलेला आपण बघतोय. एका धाब्यावर समाधानी राहावं लागेल. पुन्हा एकदा मात्र सारख्याच दिशेला बॉल जाताना आपल्याला बघायला मिळतोय. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर या ओव्हरमध्ये टोटल आपण जर पाहिलं तर बरेच रन आलेत आणि टोटल स्कोर जर पाहिलं तर 39, 39 धावा, 13 धावांची सरासरी. पहिल्या 2 ओव्हर दरम्यान 18 होत्या आणि या ओव्हरमध्ये एकूण 21 धावा आल्या आहेत आणि एकंदरीत स्कोर जर पाहिलं तर 13 धावा प्रति षटकाच्या सरासरीने जाऊन पोहोचलाय तो 39 या धावांवरती. आणि त्यामध्ये विशेष बाब ही आहे की कोणतीही विकेट इथे आता मात्र भूमी ओमकार मला टीमने गमावलेली नाहीये. चला चला प्लीज. सी ग्रुपला सुरुवात होणार आहे. RM रेनबो आणि स्टार 11 ओव्हर 40 गटातील RM रेनबो आणि स्टार 11 यांच्यामध्ये सामना असेल. दोन्ही टीम रेडी राहायचंय आणि आपल्याला ज्या वेळेला टॉससाठी बोलवलं जाईल त्यावेळेला आपण टॉससाठी सुद्धा यायचंय. खेळाडूंवरती मात्र या ठिकाणी पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय. एक मोठी ओव्हर आली. 21 धावा या ओव्हर मधून खर्च केल्या गेल्या. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा वामन अर्थात योगेश कोंढाळकर आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेटचा अँगल. पहिला चेंडू मात्र निर्धावरीत्या हाताळलाय. वामनने सुद्धा या वाय चषकाची बरीच पर्व खेळलेली आहेत. या मैदानाचा चांगला अनुभव आहे त्याला. भावेश स्ट्राईक वरती. यावेळेला खेळाडूच्या डोक्यावरून बॉल पाठीमागे जातोय आणि दन 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 करत सीमारेषा पार 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 चौकार. 418 चौकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये लगावले गेले आहेत. प्रेक्षकांच्या नजरा आता मात्र या मॅचने खेचून आणल्यात. काही प्रेक्षक मात्र मैदानात टंगळटवाळ्या करत होते, मात्र त्यांचीही नजर आता मात्र या मॅचकडे आली आहे. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन आपण बघतोय. चौकारांची आतिषबाजी. पुन्हा एकदा मात्र स्क्वेअर कटचा फटका तिकडे मात्र नशिबाने साथ दिली नाहीये. आणि यावेळेला चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र रनआउटची संधी असू शकते आणि या ठिकाणी मात्र टीव्ही अंपायरची मागणी केली आहे. दादा बॉल दे. रनआउटचा मात्र हा प्रयत्न केला गेलाय, अपील केली गेली आहे. टीव्ही अंपायरने आता या ठिकाणी काय निर्णय दिला जाईल हे आपल्याला बघायचं आहे. मोठा विकेट असू शकतो. तुषार आणि भावेश सलामीची जोडी आहे. अजूनही एकही विकेट मिळवता आलेली नाहीये बालमोहन टीमला. पण दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघांमध्ये अशा बॅटर्सची भरणा असलेली टीम आहे. सर्वच्या सर्व खेळाडू आज लेजेंड आहेत. सर्वांकडे दांडगा अनुभव आहे. पण जो आपला सर्वोत्कृष्ट देणार तोच या ठिकाणी मात्र विजेता ठरणार आणि पुढील फेरीमध्ये क्वालिफाय करणार. यानंतर मात्र शेवटचा ग्रुप आपला ओव्हर 40चा आपल्याला बघायचा आहे, ज्यामध्ये पहिली मॅच आहे ओव्हर 40चा RM रेनबो आणि स्टार 11 या दोन टीम मध्ये. आणि बॅटर आउट घोषित केला गेलाय. सो माघारी परतावं लागेल भावेशला. या वेळेला एकच रन मिळेल आणि एकेरी धावेसोबत स्कोर जर आपण पाहिला तर धावसंख्येचा आकडा जो आहे तो सध्या मात्र एक घर पुढे सरकलाय. 44 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिला विकेट गमावलाय तो मात्र भूमी ओमकार मला टीमने.
वैयक्तिक 22 धावा या वेळेला मात्र भावेशने बनवल्या. जबरदस्त बॅटिंग मित्रांनो, टाळ्या झाल्या पाहिजेत भावेशसाठी सुद्धा. एक चांगला स्टार्ट दिलाय. इंग्रजीमध्ये म्हटलं जातं की वेल बिगन इज अ हाफ डन. त्यामुळे आता एक चांगली सुरुवात तर करून दिली आहे. बाकीच्या खेळाडूंना मात्र उर्वरित काम करायचंय. जवळपास 10 चेंडू आहेत अजूनही फलंदाजांच्या हातामध्ये. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. वेगळ्या रंगाची बॅट आणि बॅटिंगसाठी मात्र मैदानावरती दाखल झालाय रोहन. आरएम रेनबो संघाचा ओव्हर 40 गटाचा आणखीन एक दर्जेदार खेळाडू. निऑन ग्रीन कलरची बॅट त्याच्या हातामध्ये आहे. 2 बॉलचा खेळ आणि यावेळेला मात्र अतिरिक्त धावेची घोषणा. पंच अजित निकम सरांची एक अनोखी शैली या ठिकाणी आपण नेहमीच पाहतो. 1 टू गो फेम आणि या वेळेला मात्र रोहन बॉक्स आउट होईल. क्रॅश झालाय हा फटका. अगदी लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन विकेटचं पतन होत आहे आणि हा दुसरा धक्का. आता मात्र विकेटची लाईन लागली आहे. कधी कधी असं होतं की एकही विकेट मिळत नाही आणि लाईन लागते, मग एकदा विकेट मिळायला सुरुवात झाली की. तसंच काहीसं होताना दिसलं या वेळेला. जसा भावेश आउट झाला तसा त्याच्या मागून रोहनही आउट होऊन माघारी चाललाय. तू चल मैं आया अशी काही स्थिती आणि बॅटिंगसाठी स्वप्नील मैदानावरती आलाय. वन टू गो. 45 धावा. चांगला कव्हर ड्राईव्ह स्वप्नील कडून खेळला गेलाय. शेवटच्या बॉलवरती फक्त एकच धाव घेण्याची संधी या ठिकाणी मिळेल आणि ओव्हर नंबर 4चा खेळ या वेळेला समाप्त होतोय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 46 धावा. भूमी ओमकार मालाड आणि विरोधात मात्र बालमोहन दादर. चला यानंतर दोन्ही टीम टॉससाठी या. 40+ आरएम रेनबो आणि त्यांच्या विरोधात स्टार 11 स्टेजवरती येऊन आपण उपस्थित राहायचंय. लगेच नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. शेवटच्या गटाला मात्र आता 40+ मध्ये सुरुवात करतोय. यानंतर मात्र 40+ गटाचा शेवटचा गट असेल. त्यामधले 4 संघ खेळणार आहेत. पहिला सामना आरएम रेनबो आणि त्यांच्या विरोधात स्टार 11 यांच्यामध्ये असेल. बॉलिंगसाठी मात्र नवीन बॉलर आलेत. टिप्या या नावाने त्यांना संबोधलं जातं. प्रसिद्ध आहेच टिप्या या नावाने. दीपक. राऊंड विकेटचा मारा आणि या वेळेला मात्र नोमॅन्स लँड मध्ये पडून मात्र अप्पन सरांच्या दिशेला बॉल जाताना बघायला मिळतोय. एकच धाव त्या ठिकाणी. कोण यांना म्हणेन की हे 40 वर्षावरचे खेळाडू आहेत. पुन्हा एकदा मात्र फिल्डरच्या हातामध्ये हा बॉल जाईल. आणखीन एक डॉट बॉल येताना आपल्याला बघायला मिळतोय. तुषारने मात्र जबरदस्त फिल्डिंग केली, बॅटिंग केली, बॉलिंग सुद्धा केली. आज तुषारने मात्र बॅटिंगच्या माध्यमातून खूप खास काम केलंय आपल्या टीमसाठी. खूप जवळून गेला, परंतु किती जवळून गेला तरी तो वाईट बॉलच आहे. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती. फुल टॉस बॉल खेळला गेलाय लॉंग ऑफच्या दिशेला. तिकडे मात्र सरांकडून चुकी होतीये की काय, अडवला गेलाय आणि पंचांचा निर्णय येणं अजूनही बाकी आहे. टीव्ही अंपायर कडे मागणी करतील. टीव्ही अंपायर कडे मात्र हा निर्णय आलाय. बघूया टीव्ही अंपायरचं डिसिजन काय येते. शेवटच्या काही चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आता. अँड येस, बॅटर आउट. त्यामुळे एकच रन मिळेल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र या वेळेला स्वप्नीलची विकेट मिळाली आहे. बॅटिंगसाठी मात्र नवीन फलंदाज दाखल होतोय मैदानामध्ये, अमित. स्ट्राईकवर तुषार आहेत, नॉन स्ट्राईकला अमित आहेत. दीपक उर्फ टिप्या या वेळेला जबरदस्त स्ट्रोक केला, परंतु सरळ भरत लोहार यांच्या हातामध्ये बॉल जाताना आपल्याला बघायला मिळतोय.
या अगोदरची मॅच भरत लोहार सरांनी सुद्धा जबरदस्त बॅटिंग केली आहे आणि टीमच्या 50 धावा पूर्ण झाल्यात मित्रांनो. भूमी ओमकार मालाड 50 धावांचा पल्ला गाठतोय. या वेळेला मात्र कव्हर ड्राईव्हचा फटका येतोय. चांगला फटका तिकडे खेळला गेला अमितच्या माध्यमातून. हा आवाज मात्र आज संपूर्ण मुंबईत गेला असेल. पुन्हा एकदा मात्र अप्पन सरांच्या दिशेला बॉल आलाय. पहिली रन वेगाने घेतली आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. शेवटच्या बॉलवर आली आहे सिंगल आणि सिंगल सोबत टोटल स्कोर जर आपण पाहिलं तर 52 धावा बनल्यात आणि 53 धावांचं आवाहन आहे बालमोहन दादर या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण आता पुढील मॅचचा टॉस करतोय. RM रेनबो आणि स्टार 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला लवकरात लवकर टॉससाठी येण्याची विनंती असेल. वारंवार आपल्याला पुकार दिला जातोय. RM रेनबो आणि स्टार 11 सागर टॉस घे सागर. मीच कर कमेंट करणार परत मॅच चालू होते रे मध्ये. चला RM रेनबो इनिंग ब्रेक मध्येच हा टॉस व्हायला हवाय. टोटल रन झालेत 52. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यापूर्वी मात्र आपण पुढील मॅचचा टॉस करून घेतोय. RM रेनबो आणि स्टार 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जिथे कुठे असाल आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. इलेव्हन आज कोण चमकणार? ताऱ्याप्रमाणे स्टार 11 चमकणार की आकाशामध्ये इंद्रधनुष्य आम्हाला बघायला मिळणार? एका बाजूला स्टार आहे, एका बाजूला रेनबो आहे, पण कॉइन वरती एका बाजूला वाय आहे, एका बाजूला कट्टा आहे. कोण कॉल करतंय? चला स्टार 11 कॉल करतायत. वाय किंवा कट्टा कॉइन एकदा दाखवून द्या दोन्ही टीमला. एका बाजूला वाय, एका बाजूला कट्टा. वाय असा कॉल केलाय. मात्र सलामीवीर बॅटर म्हणून अमर नारकर आणि पहिला चेंडू मोठी विकेट आली आहे. बडी मछली जाल में फसी. मगाशच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच पद्मनाभ अप्पन पहिल्या चेंडूवरती बॉक्स आउट. आता मात्र तिकडे बालमोहनच्या डगआउट मध्ये चिंतेचं वातावरण, कारण पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. तसं बघायला गेलं तर मोठा बॅटिंग लाईनअप आहे बालमोहन टीमकडे सुद्धा, पण पद्मनाभ अप्पन सरांची विकेट मात्र त्या ठिकाणी खूप महत्वाची होती, कारण आज चांगल्या फॉर्म मध्ये दिसत होते. पण पहिलाच बॉल तिकडे मात्र त्यांना विकेट गमावावी लागते. बॉक्स आउटच्या स्वरूपात हा पहिला धक्का बालमोहन टीमला. नवीन बॅटर मैदानामध्ये भरत लोहार. मगाशी शेवटला एक बॉल 2ची गरज असताना जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आणि फटका खेळणंही तितकंच महत्वाचं राहिलं, कारण गॅपमध्ये खेळायचा होता आणि धावाही तितक्याच वेगाने धावून घ्यायच्या होत्या. त्यावेळेला मात्र भरत सरांनी आपली चालाकी दाखवली.
शैलेशचा पुढचा बॉल या वेळेला मात्र डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. शैलेश सुद्धा एका मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता. जबरदस्त बॉलिंग, 4 विकेट घेतले होते एकाच मॅच मध्ये. या वेळेला स्वीप केलाय आणि बॉल जातोय मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. भरत लोहार सरांच्या बॅटमधून आणखीन एक दिमागदार चौकार. बोलबाला राहिलाय. संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र, भारताच्याही बाहेर या खेळाडूचं क्रिकेट आपण पाहिलंय. या वेळेला मात्र दर्जा वेगळा आहे, परंतु स्पर्धाही वेगळी आहे. इथे मात्र अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये सुद्धा कित्येक वर्ष त्यांनी गाजवली आहेत. आज मात्र आपल्या दांडग्या अनुभवाचा वापर त्यांना करावा लागणार आहे बालमोहन टीमच्या विजयासाठी. 53 धावांचं एक मोठं लक्ष समोर आहे. सोबत मात्र तिकडे आपल्याला अमर नारकर बघायला मिळतोय. अमरची जबरदस्त बॅटिंग आपण मगाशी अनुभवली आहे. शैलेश पुढचा बॉल. या वेळेला कव्हर ड्राईव्ह गॅप मध्ये अमर नारकरच्या बॅटमधून एक दर्जेदार वाय चषक चौकार. आपण जरी आउट झाले असले तरी मात्र या टीमच्या बॅटिंग लाईनअप वरती कोणताही प्रेशर नाहीये. आपला स्वाभाविक खेळ फक्त त्यांना आज दाखवावा लागणार आहे. अंडर प्रेशर खेळून चालणार नाही. अंडर प्रेशर जर खेळला तर ही मॅच तुमच्या हातातून जाऊ शकते. त्यामुळे फ्री माइंड खेळावं लागेल. आपला स्वाभाविक खेळ दाखवावा लागेल. आतापर्यंत जितक्याही स्पर्धा खेळलेत प्रत्येक खेळाडूच्या नावावरती कोणता ना कोणता तरी विक्रम आहे. म्हणूनच हा लेजेंड खेळाडूंचा खेळ आहे. ओल्ड इज गोल्ड. लॉंग ऑफला गेलाय बॉल, डायरेक्ट हिट लागतोय. तर मला वाटतं या ठिकाणी धोका पत्करला होता. पण रनिंग बिटवीन द विकेट मध्येही तितकेच चपळ आहेत अमर. उंच पुरे फलंदाज आहेत. जवळपास 7-8 पावलांमध्येच आपला हा 2 खेळाडूंमधला. आणि मॅरेथॉन मध्ये मगाशी जसं आपण चर्चा केली की बऱ्याच मॅरेथॉन स्पर्धांमधून सुद्धा आपण त्यांना धावताना बघितलंय. चांगली फिटनेस त्यांनी जपली आहे. वन टू गोचा इशारा. हा वन टू गोचा आवाज सुद्धा कित्येक वर्ष या स्पर्धेशी जुळला गेलाय. मिस्टर अजित निकम. आणि सातत्य या स्पर्धेचं महत्व आहे. सातत्य या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. दरवर्षी न चुकता मंगेश नारकर मित्रमंडळाच्या माध्यमातून अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला मिळालेली ही देणगी म्हणून हा वाय चषक पाहिला गेलाय. खेळाडूंना मला मिळालेला हा एक मोठा व्यासपीठ आहे. हक्काचं हे प्लॅटफॉर्म आहे. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 53चा पाठलाग करायचा आहे. चोवीस बॉल. चोवीस बॉलचा खेळ बाकी आहे. 11 धावा झाले आहेत. 53 धावांचा करायचा आहे पाठलाग. अजूनही 42 धावांची आवश्यकता. गणेश ओव्हरसाठी मात्र सुरुवात केली आहे वाईट बॉलने. नक्कीच आमचं नशीब मात्र तितकं चांगलं नव्हतं की आम्हाला या खेळाडूंचा खेळ त्यांच्या वेळेत बघायला मिळाला नाही. जर या वेळेत ते असे खेळतायत तर त्यांच्या वेळेत मात्र त्यांनी काय खेळ केला असेल. मला वाटतं काही खेळाडू असे सुद्धा आहेत या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये, की आमचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून ते क्रिकेट खेळतायत. 30-35 वर्षापर्यंत मला वाटतं काही काही खेळाडू आहेत ते क्रिकेट खेळत आले आहेत. त्यापेक्षाही जास्त मगाशी जसं अप्पन सर 52 वर्षाचे आहेत. त्यांना बघितल्यानंतर कोण म्हणेल तरी काय की ते 52 वर्षाचे आहेत. काय फिटनेस जपली आहे. आणि क्रिकेटवरती विशेष प्रेम आहे अप्पन सरांचं. चांगले खेळाडू आहेतच परंतु तितकेच चांगले कोच सुद्धा आहेत. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात गणेशने केली. वाईट बॉल आला, त्यानंतर एक डॉट आला, एक सिंगल आला. आणि आज इतक्या वर्षानंतर सुद्धा
ते क्रिकेट खेळतात आणि ते आम्हाला बघायला मिळते आणि या संपूर्ण मुंबापुरीला बघायला मिळते, संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळते. हे सर्व आपल्या युवा पिढीचं भाग्य आहे. भरत लोहार सरांसारखे खेळाडू, अप्पन सरांसारखे खेळाडू, राजन सरांसारखे खेळाडू तिकडे आपल्याला बघायला मिळत आहेत. ओमकार मालाडचे सर्व दिग्गज खेळाडू आज मैदानावरती आहेत, ज्यांनी 20, 25, 30 वर्ष या क्रिकेटसाठी मात्र समर्पित केली आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पुन्हा एकदा. अजित निकम सर आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. एक्स्ट्रा देऊन चालणार नाहीये. बघा तुम्ही मोठी धावसंख्या जरूर बनवली आहे, पण एक्स्ट्रा जर देत राहिलात तर समोरच्या टीमकडे सुद्धा क्षमता आहे की हे 53 धावांचं लक्ष ते चेस करू शकतात. एकापेक्षा एक वरचढ आणि मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेल्या या दोन्ही टीम आहेत. बालमोहन विरुद्ध भूमी ओमकार मालाड. सध्या स्कोर जर आपण पाहिलात तर 15 वरती जाऊन पोहोचतोय. अवघ्या 1.2 चेंडूंचाच खेळ संपलाय. आणि या वेळेला मोठा विकेट आलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. बॅकफुटवर जाऊन टॅप करायच्या प्रयत्नामध्ये भरत लोहार यांची विकेट मिळाली आहे. म्हणजे 2 मोठे विकेट या 2 ओव्हरच्या आतच मिळाले आहेत. पद्मनाभ अप्पन आणि त्याचबरोबर भरत लोहार बॅक टू दी डगआउट. आता राजन सुर्वे आणखीन एक मोठं नाव लेजेंडरी प्लेयर्स मध्ये. मोठा टर्न होता तसं बघायला गेलं तर. फिंगर रोल न करता रिस्ट पूर्णपणे वळवली होती. काही गोलंदाज आहेत ते बॉल बोटांनी वळवतात, परंतु काही गोलंदाज जे असे आहेत ते आपल्या मनगटाने बॉलला वळवण्याचा प्रयत्न करतात, जस्ट लाईक शेन वॉन. फिंगर आणि रिस्टचा पूर्ण वापर. पुन्हा एकदा मात्र चांगला टर्न, परंतु त्यावर विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल येते राजन सुर्वे यांच्या माध्यमातून. दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे बालमोहन. सध्या स्कोर जर आपण पाहिला तर 16. सुरुवात चांगली केली, परंतु 2 मोठे विकेट्स गमावलेत बालमोहनने. पण अजूनही मात्र त्या ठिकाणी अमर नारकर मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्यावरती मात्र मोठी जबाबदारी आहे आपल्या टीमला जिंकवण्याची. मनकटी फटका खेळला गेलाय, पण डीप मध्ये मात्र मिड विकेटला फिल्डर आहे. एकच धाव घेण्याची संधी अमरला मिळेल. एकेरी धावेसोबत धावफलकाचा आकडा आता 1 घर पुढे सरकतोय. 17 धावा. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि या ओव्हरचा अंतिम बॉल सर्वप्रथम आपण बघून घेऊया काय घडतंय. पण हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल. गोलंदाज गणेशला व्हाईट बॉलचा इशारा येतोय. उद्या सकाळी बरोबर 9:30 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. प्रथमतः आपण 4 उपांत्य पूर्व फेरीचे सामने, त्यानंतर 2 सेमीफायनल आणि खुल्या गटाची फायनल जी संध्याकाळच्या सत्रामध्ये होईल. त्यानंतर महिला गटाची फायनल असेल. आणि आणखीन एक विकेट. राजन सुर्वे सुद्धा त्रिफळाची. मोठा विकेट आलाय. आता मात्र बालमोहन संघाच्या हातातून ही मॅच निसटताना दिसते. योगेश कोंढाळकर येत आहेत बॅटिंगला, अर्थात वामनने सुद्धा गेल्या वर्षी एक मॅच आपल्या टीमला काढून दिली होती. काही असे सामने असतात जे लक्षात राहण्यासारखे असतात आणि ती मॅच आमच्या अजूनही लक्षात आहे. ज्या वेळेला वामन मैदानामध्ये आला होता, शेवटपर्यंत लढला होता आणि आपल्या टीमला विजय मिळवून दिला होता. पर वो साल दुसरा था, ये साल दुसरा है. आज कसा खेळतोय वामन हे आपल्याला पाहायचंय. तर चर्चा आपण करतोय. पॉवर प्लेचा इशारा. 4 क्वार्टर फायनल्स मॅचेस, 2 सेमीफायनलच्या मॅचेस, त्यानंतर महिलांची फायनल, त्यानंतर ओव्हर 40ची फायनल आणि शेवटला मात्र खुल्या गटाची फायनल. असा उद्याचा एकंदरीत शेड्यूल असणार आहे. बरोबर सकाळी 9:30 ला स्पर्धा चालू होईल. उद्या श्री 11 दिवा डोंबिवली विरुद्ध वामिका स्टार पालघर या 2 संघांमध्ये मात्र पहिली उपांत्य पूर्व फेरी म्हणजे पहिली क्वार्टर फायनलची मॅच सकाळी बरोबर 9:30 वाजता सुरू केली जाणार आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी दोन्ही टीमला मात्र सूचना आहे की आपण रिपोर्टिंग बरोबर 9:15 ला करून टॉस करून 9:30 ला सामन्याला सुरुवात केली जाईल.
आज इथे कोणी शटलनी आलंय, कोणी एक्सप्रेसनी आलंय, कोणी लोकलने आलंय. हो, जबरदस्त बॉल या वेळेला. काय बॉलिंग करताना बघायला मिळत आहेत. चष्मा लगा के उंगलियां घुमा के. पराग पुन्हा एकदा मात्र डाऊन द लेग साइड. वाईट बॉलचा इशारा तिकडे पंच अजित निकम सर आम्हाला कळवत आहेत. खूप लांबचा प्रवास करून गेल्या 5 दिवसांमध्ये खेळाडूंनी मात्र ही स्पर्धा खेळली आहे. यावेळेला सरळ बॅटे खेळलेला फटका आणि सरळ खेळाडूच्या हातामध्ये आणि अमर नारकरची खेळी संपुष्टात येते. आणखीन एक धक्का लागतोय बालमोहन दादर टीमला. त्या सर्व खेळाडूंचं आम्ही खूप खूप अभिनंदन करतोय जे बरेच लांबचा प्रवास करून इथपर्यंत आले. ज्यांना यश मिळालं ते उद्या खेळतील, परंतु ज्यांना पराभव पत्करावा लागला त्या खेळाडूंचं सुद्धा कौतुक आहे की इतक्या लांबचा प्रवास करून तुम्ही येता, आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करता, आमच्या आयोजकांना सहकार्य करता. आणि ही एक अशी स्पर्धा आहे की जिथे जर तुम्ही वेळेत पोचला नाही तर तुम्हाला लगेच पेनल्टी लागू शकते. त्यामुळे वेळेत उपस्थित राहणं हे महत्वाचं आहे. आणि एक वेगळी शिस्त आहे, एक शिस्तबद्ध असं आयोजन आहे. इथे कोणती हयगय केली जात नाही. यावेळेला समोरच्या दिशेला खेळायचा प्रयत्न, बॉल डिफ्लेक्ट झालाय जरूर, परंतु रनआउटची संधी अपील केली आहे, दिली आहे. योगेश कोंडाळकरला माघारी परतावं लागेल. हा डायमंड डकचा शिकार म्हणावा लागेल, कारण आल्यापासून नॉन स्ट्राईकला उभे होते, एकही बॉल न खेळता मात्र माघारी परतावं लागतंय. स्ट्राईक सुद्धा मिळाली नाही. आणि बॅक टू दी डगआउट. योगेश कोंडाळकर, वामन. बॅटिंगसाठी विशाल आलेत. टप्प पडलं. मारला तर ताकदीने. मला महेश दादाची अजूनही नरे पार्क मधली एक मॅच आठवते की एक बॉल 6ची गरज होती आणि एक बॉल मध्ये 6ची गरज असताना समोर षटकार असताना समोर त्यांनी षटकार ठोकला होता. आजही तो षटकार आमच्या लक्षात आहे. एक ताकदवर खेळाडू आहेत. काही जे खेळाडू असतात ते हार्ड हिटर म्हणून टीम मध्ये खेळवले जातात. आणि त्या हार्ड हिटरचं काम हे आहे की खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. म्हणजे मारायचं तर चौकार किंवा षटकार, नाही तर मग आउट. आणखीन एक विकेट या वेळेला येताना बघायला मिळते. आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये परागने काय बॉलिंग टाकली आहे. 2 रन दिलेत आणि 3 विकेट घेतलेत. मित्रांनो, परागच्या बॉलिंगसाठी जरा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वेल बोल्ड पराग. औपचारिकतापूर्ण ही मॅच आता दिसून येते. स्कोर सध्या जर आपण पाहिलात तर स्थिरावलेला आहे तो 20 या धावसंख्येवर. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता आहे. 34 धावांची आवश्यकता आहे. टोटल 19 झालेत. 12 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज असेल. शैलेश येत आहेत पुन्हा एकदा मात्र बॉलिंगसाठी. +40 क्रिकेट ओल्ड इज गोल्ड. यावेळेला मात्र पुन्हा एकदा ताकदीने फटका. तेच सांगत होतो तुम्हाला की हा हार्ड हिटर बॅटर आहे. म्हणजे त्याची बॅटिंग अशी आहे की खाल्लं तर तुपाशी नाही तर उपाशी, मारला तर चौकार किंवा षटकार नाही तर मग आउट. आणि टीमला याची गरज सुद्धा आहे, कारण मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. अशीच बॅटिंग गरजेची आहे. आणि या वेळेला सुद्धा बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय जबरदस्त फटकेबाजी बघायला मिळते महेश यांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चौकार आले आहेत. असेच जर चौकार येत राहिले तर मॅच मध्ये वापसी होऊ शकते. कमबॅक करू शकतात, पुनरागमन करू शकतात.
यावेळेला बॅटची बाहेरची कडा घेतली आहे. सिंगलचा प्रयत्न तिकडे केला जाऊ शकतो. सिंगलने मात्र आता संघाचा धावफलकाचा आकडा जाऊन पोहोचलाय तो 29 या धावसंख्येवर. त्रिफळाची झाली आहेत. विकेट आली आहे. हा सामना मात्र आता औपचारिकतेच्या दिशेने वळतोय. दीपक आता बोल्ड आउट होत आहेत. सात विकेट आतापर्यंत गमावली आहेत. आणि मला वाटतं याही वर्षी ओमकार मलाडचा संघ पुढील फेरीमध्ये जाताना आपल्याला बघायला मिळतोय. क्वार्टर फायनल साठी क्वालिफाय करणार आहे. अजित सर 2 बॉल बाकी आहेत. डेड बॉल लास्ट आहे विकेट आला नाही फास्ट बॉल आहे. एक बॉल बाकी होता. बरोबर आहे. विकेटही आली होती या मागील बॉलवर. आणि हा आणखीन एक निर्धाव चेंडू. आणि अशा पद्धतीने मात्र आता 4 षटकांचा खेळ संपलाय. औपचारिकता पूर्ण ही मॅच आता शिल्लक राहिली आहे. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये मात्र सामना जिंकण्यासाठी जवळपास नाही म्हटलं तरी स्कोर झालाय 30 आणि 23 धावांची गरज आहे. नितीन आलेत बॅटिंगला. बॉलिंग साठी नितीन, माफ करा. आणखीन एक विकेट. राजा सुद्धा माघारी परतली आहेत. आणि बॅटिंगसाठी आता मात्र धनंजय मैदानाच्या आतमध्ये. मला वाटतं शेवटची विकेट या ठिकाणी शिल्लक राहिली आहे बालमोहन दादर संघाची. आणि हा बॉल सुद्धा निर्धाव येतोय. 3 बॉल पूर्ण झालेत या ओव्हर मधले. शेवटची ओव्हर आहे सध्या. औपचारिकता पूर्ण मॅच आहे. काही चेंडू हाताळायचे आहेत. आणि ओमकार मालाड मात्र फुलच्या फेरीमध्ये जाऊ शकते. भूमी ओमकार मालाड या नावाने हा ओव्हर 40चा संघ खेळला होता. कव्हर ड्राईव्हचा फटका. वन टू गो. आणि 1 टू गोचा हा बॉल डायरेक्ट वडाळा स्टेशनवर. आणि अशा पद्धतीने भूमी ओमकार मालाडने हा सामना जिंकलेला आहे. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा अवॉर्ड मात्र जातोय सो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण जाहीर करतोय भावेश यांना. भूमी ओमकार मालाड भावेश यांनी मात्र वैयक्तिक
22 धावा आज आपल्या बॅटिंगमधून बनवले आहेत. त्यामुळे भावेश आपल्याला विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. टॉस या ठिकाणी झालेला आहे. RM रेनबोने टॉस जिंकलाय आणि पुढील सामन्यासाठी मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. तत्पूर्वी आपण या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच भावेशला या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. अजय सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पारितोषिक देत आहोत भावेशला. कोलिको एंटरप्राइजेसचे हे आकर्षक टी शर्ट सर्वप्रथम तर आपण भावेशला देत आहोत. त्याचबरोबर वाय चषकचं हे झिपर हे जॅकेट आपण त्यांना देत आहोत आणि सोबत वाय चषकची कॅप आणि गिरगावची माऊली सुवर्ण चषक यांच्या वतीने गिफ्ट हॅम्पर आहे. ही सर्व पारितोषिक आपण भावेशला देतोय. थोडं या बाजूला या बाजूला या ना. फोटो फोटो काढायचा आहे. असं सेंटरला या ना. एवढं मागे कुठे जात आहे. कॉंग्रॅच्युलेशन भावेश सर अँड विश यू व्हेरी ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट मॅच. तर हे होते भावेश मागील मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. आता ओव्हर 40 गटाच्या RM रेनबो आणि स्टार 11 या दोन संघांमधल्या सामन्याला सुरुवात आपण करतोय आणि RM 11 आणि RM रेनबो आणि स्टार 11 टीमच्या टॉसमध्ये RM रेनबोने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः या ठिकाणी फिल्डिंग करायचा निर्णय घेतलेला आहे. तर